आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूया। चीनमध्ये कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा हाहाकार पाहायला मिळतोय। रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी, स्मशानभूमीत मृतदेहांचा खच सध्या चीनमध्ये पाहायला मिळतोय। लहान मुलं आणि वृद्धांमध्ये हा आजार वेगाने पसरत असल्याचा दावा आहे। तर ह्यूमन मेटान्युमो व्हायरस अर्थातच HMPV असं या आजाराचं नाव आहे। त्यांनी थैमान घातलेलं आहे आणि त्यामुळे आता जगाची चिंता वाढलेली आहे। आणि या संदर्भात कामा रुग्णालयाचे डीन तुषार पालवे यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ऐकूया। आपल्यासोबत स्वतः कामा हॉस्पिटलचे अधिष्ठाता तुषार पालवे सर आहेत। सर, खूप सारं स्वागत। सर, नवीन व्हायरस आलेला आहे HMPV, कशा प्रकारे हा व्हायरस असू शकतो, तुमचा अंदाज काय आहे आणि भारतीयांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी, तुमचं नेमकं याबद्दलचं आकलन काय? HMPV म्हणजे ह्यूमन मेटा न्यूमो व्हायरस। आता त्याच्या वर्डमध्येच न्यूमो आलाय। न्यूमो म्हणजे फुफ्फुस आहे, फुफ्फुसाच्या रिलेटेड हा व्हायरस आहे। हा व्हायरस 2001 मध्ये नेदरलँडमध्ये पहिल्यांदा सापडला होता आणि तेव्हा तो 28 ते 30 मुलांमध्ये रेस्पिरेटरी सिम्पटम्स होते कॉमन, आणि तेव्हा त्याचा शोध लावला गेला। हा व्हायरस आहे तो मेनली रेस्पिरेटरी ट्रॅक किंवा फुफ्फुसावरच ॲक्ट करतो। त्याचे जे सिम्पटम्स आहेत, पहिला जो सिम्पटम्स चालू होतो ते सर्दी होते, खोकला होतो, नंतर दम वाढत जातो आणि शेवटी मग खूप दम लागतो। पण हे सिम्पटम जसे कोविडचे होते त्याच्या रिलेटेड सिम्पटम्सच आहेत। या व्हायरसला कशा प्रकारे आपण तोंड द्यायचं किंवा भारतीयांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी यासाठी मग आतापर्यंत जे न्यूज रिपोर्ट आहेत आपल्याकडे किंवा गुगलवर न्यूज आल्या आहेत किंवा मीडियावर न्यूज आल्या आहेत, ते चायनामध्ये स्प्रेड झालेलं आहे। त्यांनी बरेचसे रुग्ण ॲडमिट झालेले आहे, पण एक्झॅक्ट नंबर अजून आमच्याकडे ऑफिशियल किंवा गव्हर्नमेंट कुठची माहिती जाणून हे ओपन नाही केली आहे। आता आम्ही जे इथे आमच्याकडे त्याचं प्रिपरेशन चालू केले। आजच आम्ही सकाळी वैद्यकीय अधिकारी जे काम करतात त्यांचं ट्रेनिंग घेतलं। जे सेम प्रिकॉशन आपण घेणार आहोत तेच प्रिकॉशन घेणार आहोत। अगर खूप गरज पडली तर आपण वेगळा वॉर्ड करू, ICUची व्यवस्था करू आणि जनरल पब्लिकने काय प्रिकॉशन करायचे, काय प्रिकॉशन घ्यावे, मेन म्हणजे आपली इम्युनिटी, स्वतःच्या इम्युनिटीची काळजी स्वतः केली, वेळेवर झोपावं, प्रॉपर जेवण घ्यावं, प्रोटीन डाएट घ्यावी। आणि जर इथे सिम्पटम्स जर मुंबईत दिसायला लागले किंवा इंडियात दिसायला लागले तर आपल्याला परत मास्क वापरायची गरज पडू शकते। तशा प्रकारे कोणाला जर लक्षणं आढळली तर त्या प्रत्येक पेशंटने, प्रत्येक रुग्णाने डॉक्टरांशी संपर्क साधणं अत्यंत गरजेचं असल्याचं स्वतः तुषार पालवे सांगत आहेत। कॅमेरामॅन निकेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।